आणि बघा असं मस्त मिरच्या हिरव्या मिरच्या बघा कट करून घेतलेल्या अशा भारी आहे. इथे मस्त बारीक अशा मिरच्या बघा कट करून घेतलेल्या बघा. हे बघा चला आता आपण ना तळून घेऊया बघा. इथं बघा मी चण्याचं पीठ काढून घेतलेलं आहे. तशा आणि सगळे मिरच्या मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मस्त अशी भजी. आणि बघा असे सगळे भजी मी याच्यामध्ये काढून घेतले. मिरचीचे भजी बघा एकदम साधे सिंपल पद्धतीमध्ये आपण भजी केलेले मिरचीचे बघा. मग हे बघा असे मस्त मी टाकून घेतलेले सगळे भजी. बाजूला असं बघा मिरचीचं कालवण बनवलेलं आहे सुनबाईनं. हे बघा बघा कसे आपले भजी फुगलेले आहे बघा मिरचीचे एकदम साधे सिंपल मस्त आपली अशी भजी आहे. आणि बघा असे मस्त छान आपले भजी मस्त असे भजी होऊ द्यायचे. मिरचीचे भजी एकच नंबर होतात. हे एवढी भारी आणि असे मस्त फुगलेले आहेत. बघा कसे आपले एकदम मस्त कुरकुरीत आपले मिरचीचे भजी झालेले आहेत. एकच नंबर मस्त मध्ये बघा. जी मिरची आहे का आपण ते आपण बनवून घेऊया मस्त. मस्त असे कुरकुरीत झालेले मिरचीची भजी अशी तुम्ही पण बनवून बघा. खूप छान होतात अशी मिरचीची भजी. खायला पण चविष्ट लागते. आणि बघा किती छान आपले भजी झालेले. चला तर मी भजी आपले काढून घेऊया आपल्या प्लेटीमध्ये. दुसरी पण भजी टाकूया. आणि हे बघा कशी मस्त अशा पेपरवर काढून घेतलेली आपली भजी. बघा किती जाळीदार मस्त असे झालेले. तर बघा नरम पण आहे बघा किती कुरकुरीत आहे. हे बघा दुसरे पण भजी मी मस्त असे टाकून घेतलेले. हे बघा दुसरे पण भजी असे मस्त मी टाकून घेतलेले. खूपच छान झालेले असे भजी मस्त चव लागते. बघा तर मस्त आपली भाजी भाजी
हे बघा उरलेले मिरच्या तर मी मस्त तेलामध्ये तळून काढलेले आहेत. मग आपली भजी आणि मिरच्या नक्की सांगा कशा केल्या त्या. चला बाय बाय.